आज करमाळ्यात महत्वाचा जो रस्ता होता, अनेक दिवसापासून प्रलंबित होता, धरणग्रस्त गाव होतं. त्या रस्त्यासाठी आज कामाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. किती रुपयांचा निधी मंजूर झालाय, कशा पद्धतीने? हा बिटरगाव कंदर बिटरगाव बसळे वस्ती हा जो रस्ता आहे, हा राज्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री होते, त्यावेळेस या रस्त्याला 20 लाख रुपये दिलेले आहेत. आणि आता त्यांच्या शिफारशीनुसार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे यांना राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश केले किंवा कंदर बिटरगाव या रस्त्याची दैनंदिन परिस्थिती खूप बिकट आहे, हा पुनर्वसन भाग आहे, या गावाकडे निधी देण्याचे गरजेचे आहे. त्यांनी सूचना दिल्यामुळे या रस्त्यासाठी 75 लाख रुपयाचा हा रस्त्याचं आज भूमिपूजन कंदर येथे करण्यात आलेलं आहे. या रस्त्याची आपण पहा म्हणजे दैनंदिन अवस्था विद्यार्थ्यांना किंवा हे देशामध्ये केली जाते इथून, आणि या रस्त्याची फार वाईट विचित्र परिस्थिती आहे. त्यामुळे या रस्ता 2 किलोमीटर खडीकरण डांबरीकरण होणार आहे. यामुळे आमच्या बिटरगावला व सांगवी त्या गावांना या कंदर गावासाठी दळणवळणाला पंचक्रोशीतील दळणवळणासाठी या रस्त्याचा खूप उपयोग होणार आहे. त्यामुळे 75 लाख रुपये जिल्हा नियोजन मधून या रस्त्यासाठी मंजूर केलेले आहेत आणि याचं काम 8-10 दिवसात सुरू होत आहे. कारण का आता ऊस जात आहे, ऊसाचा एक 8-10 दिवसात ऊस संपत आहेत, संपल्यानंतर लगेच काम सुरू होत आहे. कामाचे वर्क ऑर्डर पण झालेले आहे. महेश डोंगरे यांच्या माध्यमातून विखे पाटील साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे मित्र महेश भैया डोंगरे यांनी या रस्त्यासाठी सुमारे 80 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. कंदर ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. यापूर्वी हा रस्ता आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना आणि तत्कालीन आमदार जयवंतराव जगताप यांच्या शिफारसीनुसार प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून दादा उपमुख्यमंत्री असताना झाला होता. त्याच्यानंतर या रस्त्याची खूप दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर आदरणीय मराठी मोर्चाचे समन्वयक महेश भैया डोंगरे यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी आलेला आहे. आणि महेश भैयाने आता माझ्याजवळ बोलून दाखवलं की येत्या वर्षभर सुमारे या भागासाठी 3 ते 4 कोटी रुपयाचा निधी मी या कंदर बिटरगाव सांगवी या भागासाठी आणणार आहे. मी खरंच खूप कौतुक करतो की कुठलाही पक्ष कुठलंही न बघता महेश भाईंनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या गावात असेल पंचक्रोशीतील खूप मोठ्या भागात कामं केलेली आहेत. असंच महेश भाईंनी या ठिकाणी या भागाचा विकास करण्यासाठी परिश्रम घ्यावा असं मी त्यांना सर्व कंदर ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो. आणि परत एकदा या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमलेत, आमचे सरपंच आहेत, सर्व शिंदे भाऊसाहेब आहेत, सर्वच बिटरगावचे सरपंच आहेत, सर्व पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी जमलेत. त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि परत एकदा महेश भाईचं अभिनंदन करतो.